नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सर्कल या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 3 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2, 3, 4 अँड 5 हे 4 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 2, येथे लाईन एल ओ सेंटर असणाऱ्या सर्कलला पी पॉईंटमध्ये टच करत आहे. या सर्कलची रेडियस आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेली आहे. या सर्कलची रेडियस 9 सेंटीमीटर आहे. म्हणजे ओ पी हे डिस्टन्स किती आहे? 9 सेंटीमीटर. तर आन्सर दी फॉलोइंग. तर आपल्याला या 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. व्हॉट इज डिस्टन्स ओ टू पी? फ्रॉम ओ टू पी हे डिस्टन्स किती असेल आणि व्हाय? ओ आणि पी हा पॉईंट सर्कलवर आहे, म्हणजे ओ पी ही रेडियस आहे आणि या सर्कलची रेडियस आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ओ टू पी हे डिस्टन्स किती आहे? 9 सेंटीमीटर. याचा आन्सर कसं लिहिणार आपण? पहिल्या प्रश्नाचा आन्सर, आपल्याला रेडियस 9 दिलेली आहे. रेडियस ऑफ सर्कल रेडियस 9 सेंटीमीटर दिलेली आहे गिवन. आणि सेगमेंट ओ पी हा सेगमेंट म्हणजे रेडियसच होईल. म्हणजे ओ पी या सेगमेंटची लेंथ किती आहे? 9 सेंटीमीटर. म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ओ टू पी हे डिस्टन्स 9 सेंटीमीटर आहे. सेगमेंट ओ पी इज दी रेडियस, देअरफॉर डिस्टन्स फ्रॉम ओ टू पी इक्वल टू 9 सेंटीमीटर. दुसरा प्रश्न, इफ डिस्टन्स ओ टू क्यू 8 सेंटीमीटर असेल, व्हेअर डज दी पॉईंट क्यू लाईज? क्यू हा पॉईंट ओ या पॉईंटपासून 8 सेंटीमीटर दूर आहे. म्हणजे रेडियसपेक्षा डिस्टन्स कमी आहे. रेडियस 9 सेंटीमीटर आहे आणि हा क्यू पॉईंट सेंटरपासून 8 सेंटीमीटर आहे. म्हणजे तो क्यू पॉईंट कुठे असणार आहे? सर्कलच्या इंटेरियरमध्ये असेल. बरोबर आहे, कारण त्याची लेंथ किती आहे? या रेडियसपेक्षा कमी आहे. म्हणजे तो सर्कलच्या आतमध्ये असेल, सर्कलच्या इंटेरियरमध्ये असेल. जर रेडियसपेक्षा जास्त डिस्टन्स असेल तर तो सर्कलच्या बाहेर असेल आणि रेडियसपेक्षा कमी लेंथ असेल तर तो सर्कलच्या इंटेरियरमध्ये असेल. याचा आन्सर कसं लिहिणार आपण? दुसऱ्याचा आन्सर, रेडियस ऑफ सर्कल इक्वल टू 9 सेंटीमीटर गिवन. आणि डिस्टन्स फ्रॉम ओ टू क्यू हे 8 सेंटीमीटर आहे. म्हणजे डिस्टन्स ओ टू क्यू हे डिस्टन्स लेस आहे रेडियसपेक्षा. बरोबर आहे, लेस आहे रेडियसपेक्षा. देअरफॉर पॉईंट क्यू लाईज इन दी इंटेरियर ऑफ सर्कल. सर्कलच्या इंटेरियर पोर्शनमध्ये तो पॉईंट असेल. या 2 प्रश्नांची आन्सर हे लिहून घ्या. तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर आपण वेगळ्या पेजेसवर लिहिणार आहोत. तिसरा प्रश्न, इफ डिस्टन्स पी क्यू. येथे पॉईंट आर आहे आणि येथे पी क्यू दिलेला आहे. हे पी क्यू नाही आहे, हे डिस्टन्स ओ आर असायला पाहिजे. हे करेक्शन करून घ्या. डिस्टन्स ओ आर, पी क्यू ऐवजी डिस्टन्स ओ आर. हे डिस्टन्स आपल्याला 15 सेंटीमीटर दिलेलं आहे. हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉईंट आर? ओ पॉईंटपासून आर पॉईंट 15 सेंटीमीटर दूर आहे. तर किती लोकेशन्स असतील? म्हणजे या लाईनवर तो पॉईंट किती ठिकाणी असेल? कंपासमध्ये आपण 15 सेंटीमीटर जर डिस्टन्स घेतलं तर असा आर्क होईल. इकडे एक आर्क होईल आणि इकडे एक आर्क होईल. बरोबर आहे. म्हणजे येथे एक पॉईंट येणार आहे आणि येथे एक पॉईंट येईल. ही लेंथ किती असणार आहे? 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि ही पण लेंथ किती असेल? 15 सेंटीमीटर. म्हणजे हा पॉईंट आर असेल किंवा हा पॉईंट आर असेल. म्हणजे आपल्याला लोकेशन किती मिळतील या लाईनवर? या सेंटरपासून आर पॉईंट 15 सेंटीमीटर दूर असेल, परंतु या लाईनवरील 2 पॉईंट्स आपल्याला मिळतील. बरोबर आहे. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. तर येथे आपल्याला लोकेशन्स किती आहेत? 2 लोकेशन्स. म्हणजे शक्यता, पॉसिबिलिटीज किती आहेत? लोकेशनच्या 2 पॉसिबिलिटीज आहेत. आणि ॲट व्हॉट डिस्टन्स विल ईच पॉईंट, या पी पॉईंटपासून
हे लोकेशन किती दूर असेल, म्हणजे ही लेंथ आपल्याला काढायची आहे, ही लेंथ किंवा ही लेंथ किती असेल ही आपल्याला लेंथ काढायची आहे. पहा म्हणजे आर पीची लेंथ काढायची. पहा ही रेडियस आहे, ही टँजंट आहे, म्हणजे येथे 90चा अँगल होईल. बरोबर आहे. हे 15 आहे, रेडियस 9 दिलेली आपल्याला. राईट अँगल ट्रायंगलमध्ये 2 साईड माहिती आहे, तिसरी साईड आपल्याला काढता येईल. पहा याचं सोल्युशन लिहिणार आपण. देअर आर टू लोकेशन्स ऑफ पॉइंट आर ऑन लाईन एल. हा राईट अँगल ट्रायंगल होईल. बरोबर आहे. ट्रायंगल ओ पी आर इन ट्रायंगल ओ पी आर अँगल ओ पी आर 90 डिग्री आहे. बरोबर आहे. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. येथे काय होणार आहे, ओ आर स्क्वेअर इक्वल टू किंवा पी आर स्क्वेअर प्लस ओ पी स्क्वेअर, पायथागोरस थेरम. पहा व्हॅल्यू पुट करू. ओ आरची लेंथ 15 आहे. आर हा पॉईंट सेंटरपासून 15 सेंटीमीटर दूर आहे, म्हणजे 15 स्क्वेअर. पी आरची लेंथ आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. पी आर स्क्वेअर आणि ओ पी लेंथ म्हणजे रेडियस आहे 9चा स्क्वेअर. पहा हे 225 होतील. पी आर स्क्वेअर हे 81. पहा यावरून पी आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 225मधून 81 मायनस करावे लागतील. पहा पी आर स्क्वेअर इक्वल टू, पहा ही सबट्रॅक्शन किती येणार आहे, देअरफॉर पी आर स्क्वेअर इक्वल टू 144. बरोबर आहे. स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे पी आर इक्वल टू 12 सेंटीमीटर. ही लेंथ किती असेल, हे डिस्टन्स असणार आहे 12 सेंटीमीटर किंवा हे पण 12 असणार आहे. पहा इथे लिहिणार आपण इच लोकेशन ऑफ पॉइंट आर विल बी ॲट अ डिस्टन्स 12 सेंटीमीटर फ्रॉम पॉइंट पी. म्हणजे या पी पॉईंटपासून 2 पॉईंट असे असतील आपल्याला की 12 सेंटीमीटर दूर असतील, परंतु त्या सर्कलच्या सेंटरपासून तो पॉईंट किती असणार आहे, 15 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. एम हा सेंटर आहे सर्कलचा, के एल ही टँजंट सेगमेंट आहे, तर एम केची लेंथ 12 आहे. पहा एम के ही लेंथ आपल्याला 12 दिलेली आहे आणि के एलची लेंथ ही लेंथ आहे 6√3. तर आपल्याला रेडियस ऑफ सर्कल म्हणजे एम एलची लेंथ किती आहे ती फाइंड आउट करायची आहे. नंतर अँगल के आणि अँगल एम आणि के या दोन अँगलचं मेजरमेंट काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा याचं सोल्युशन. ही रेडियस आहे आणि हा टँजंट सेगमेंट आहे, म्हणजे इथे 90चा अँगल तयार होतो. बरोबर आहे. टँजंट थेरमनुसार येथे पायथागोरस थेरम अप्लाय करू म्हणजे ही साईड काढता येईल आपल्याला. पहा रेडियस ऑफ सर्कल काढायची आपल्याला. पहिल्याचं आन्सर कसं लिहिणार आपण, फ्रॉम फिगर के एल टँजंट आहे, के एल इज अ टँजंट सेगमेंट येतो, टँजंट सेगमेंट and ML is a radius. ML is a radius. त्यामुळे MLK हा अँगल 90चा होतो. देअरफॉर अँगल MLK इक्वल टू 90 डिग्री. आपण थेरम पाहिलेला आहे, टँजंट थेरम किंवा टँजंट रेडियस थेरम. हा 90चा अँगल आहे, म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर आहे. देअरफॉर ट्रायंगल MLK इज अ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो आपण. देअरफॉर येथे काय होईल, MK स्क्वेअर, MK हायपोटेनस आहे
म्हणजे MK स्क्वेअर इक्वल टू ML स्क्वेअर प्लस LK स्क्वेअर, ML स्क्वेअर प्लस LK स्क्वेअर, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. MKची व्हॅल्यू आपल्याला 12 आहे, म्हणजे 12चा स्क्वेअर इक्वल टू ML म्हणजे ही रेडियस आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे, ML स्क्वेअर प्लस LK 6√3 आहे, म्हणजे 6√3 आणि याचा स्क्वेअर. सॉल्व करू. 144 होईल. ML स्क्वेअर ही व्हॅल्यू काढायची आपल्याला आणि प्लस 6चा स्क्वेअर 36 होईल आणि येथे ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे 6चा स्क्वेअर 36 आणि √3चा स्क्वेअर तो किती असतो 3 असतो. √3 याचा जर स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे √3 इंटू √3, हे आन्सर फक्त 3 येत असते. स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट साईन हे अपोजिट साईन आहेत, कॅन्सल होईल, फक्त 3 व्हॅल्यू येणार आहे. देअरफोर हा मल्टिप्लिकेशन 144 इक्वल टू ML स्क्वेअर प्लस हे 108 होईल, बरोबर आहे. म्हणजे ML स्क्वेअर इक्वल टू काय होईल, देअरफोर ML स्क्वेअर इक्वल टू 144 मधून हे मायनस होतील 108. देअरफोर ML स्क्वेअर इक्वल टू हे 36 राहतील. आपल्याला ML पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घेऊ. ML इक्वल टू 36चं स्क्वेअर रूट काय होईल 6. ML म्हणजे काय रेडियस आहे, बरोबर आहे. ML इक्वल टू रेडियस इक्वल टू 6 युनिट. Therefore radius of circle is 6 units. आता अँगल K आणि अँगल M काढायचा आपल्याला. तर हा अँगल 90चा आहे आणि अँगल K आणि M काढायचे आहेत. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे ही साईड किती आली आपल्याला ML म्हणजे रेडियस आहे 6 मिळाली, बरोबर आहे. परंतु या साईडपेक्षा हायपोटेनस डबल आहे म्हणजे 6च्या ट्वाईस आहे, बरोबर आहे. म्हणजे हायपोटेनस या साईडपेक्षा डबल असेल तर या साईड समोरचा अँगल 30चा असतो. आपण 30, 60 आणि 90 हा थेरम पाहिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हा अँगल 30 डिग्रीचा आहे. हा 90चा हा 30चा म्हणजे उरलेला अँगल किती असेल 60 डिग्रीचा. म्हणजे अँगल K किती असेल 30चा आणि अँगल M असेल 60चा. येथे ही साईड हायपोटेनसपेक्षा हाफ आहे हे आपल्याला लिहायचं आहे. नाऊ हेअर ML ही साईड आपल्याला 6 मिळाली, बरोबर आहे. इक्वल टू हाफ ऑफ MK म्हणजे हायपोटेनसपेक्षा हाफ मिळाली साईड आपल्याला. देअरफोर अँगल K म्हणजे या ML साईड समोरचा अँगल K किती असणार आहे 30 डिग्रीचा. हा आपण थेरम पाहिलेला आहे. म्हणजे 30 डिग्री अँगल समोरची साईड हायपोटेनसपेक्षा हाफ असते म्हणजे हा अँगल आपल्याला 30 डिग्री आहे. तो थेरम आहे कन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री थेरम. अँगल K मिळाला आपल्याला. या ट्रायंगलमध्ये हा 30चा आहे हा 90चा आहे म्हणजे हा अँगल 60चा आहे, बरोबर आहे. इन ट्रायंगल MLK या ट्रायंगलमध्ये K अँगल आहे, अँगल K इक्वल टू 30 डिग्री आपण आत्ताच काढला आणि अँगल L किती आहे 90 डिग्रीचा आहे, बरोबर आहे. देअरफोर अँगल M किती असेल 60 डिग्रीचा कारण 3 अँगलची ॲडिशन 180 असते, बरोबर आहे. देअरफोर अँगल M इक्वल टू 60 डिग्री. हा काय रिमेनिंग अँगल म्हणजे उरलेला अँगल, हे 2 अँगल माहिती आहेत मग तिसरा अँगल किती असेल 60 डिग्रीचा. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल LMK. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे O हा सेंटर आहे सर्कलचा. AB आणि AC हे टँजंट सेगमेंट आहेत, बरोबर आहे. म्हणजे इक्वल असतील.
कारण एकाच पॉईंटमधून सर्कलच्या बाहेर असणाऱ्या एकाच पॉईंटमधून हे टँजंट सेगमेंट काढलेले आहेत ते कॉन्ग्रंट असतात. हा थेरम आपण पाहिलेला आहे. म्हणजे ए बी आणि ए सीची लेंथ इक्वल असेल. आणि येथे आपल्याला ए बीची लेंथ रेडियस एवढी आहे. पहा बी ओ ही काय असेल? रेडियस असेल. बरोबर आहे. बी ओ ही रेडियस आहे आणि ओ सी ही पण रेडियस आहे. बरोबर आहे. तर आपल्याला येथे ए बीची लेंथ रेडियस एवढी आहे. समजा ही रेडियस आहे तर ए बीची लेंथ किती आहे? रेडियस एवढी आहे. म्हणजे बी ओ आणि हे ए बी इक्वल आहेत. परंतु ए बी आणि ए सी पण इक्वल आहेत. म्हणजे ही पण लेंथ किती आहे? रेडियसच आहे. बरोबर आहे. आणि ही पण रेडियस आहे. म्हणजे चारही साईड कशा आहेत? इक्वल आहेत. म्हणजे हा रोम्बोस आहे. बरोबर आहे. परंतु आपल्याला काय दाखवायचं आहे? स्क्वेअर दाखवायचा आहे. म्हणजे यामध्ये रोम्बोसमध्ये एक जरी अँगल 90चा असेल तर तो रोम्बोस स्क्वेअर असतो. पहा ओ बी रेडियस आहे आणि ही टँजंट आहे. म्हणजे येथे होणारा अँगल 90चा आहे. बरोबर आहे. म्हणजे या रोम्बोसमध्ये हा अँगल एक अँगल 90 असल्यामुळे सर्व अँगल 90 असतील. म्हणजे सर्व साईड इक्वल आहेत. सर्व अँगल 90चे आहेत. म्हणजे तो रोम्बोस काय आहे? स्क्वेअर आहे. पाहायचं प्रूफ कसं लिहिणार आपण? प्रूफ सेगमेंट ओ बी अँड ओ सी, ओ बी अँड सेगमेंट ओ सी. पहा हे जॉईंट करून घेतले आपण. म्हणजे रेडियस आहेत त्या. ए बी आणि ए सी टँजंट सेगमेंट आहेत. बरोबर आहे. पहा ए बी ही टँजंट आहे. म्हणजे ए बी रे हा टँजंट आहे. परंतु ए बी हा काय आहे? टँजंट सेगमेंट आहे. ए बी अँड ए सी आर टँजंट, आर टँजंट. पहा ए बी हा रे आणि ए सी हा रे हे दोन रे टँजंट आहेत. बरोबर आहे. परंतु ए बी आणि ए सी हे टँजंट सेगमेंट आहेत. देअरफॉर सेगमेंट ए बी इक्वल टू सेगमेंट ए सी. म्हणजे हे दोन टँजंट सेगमेंट इक्वल आहेत. सर्कलच्या बाहेर असणाऱ्या पॉईंटमधून आपण हे टँजंट सेगमेंट काढलेले आहेत ते इक्वल आहेत. बरोबर आहे. म्हणजे ए बी इक्वल टू ए सी. परंतु आता ए बीची लेंथ किती आहे? आर आहे. बरोबर आहे. रेडियस आहे. आपल्याला दिलेलं आहे. बट ए बी इक्वल टू रेडियस. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो ए बीची लेंथ रेडियस आहे परंतु ए बी ए सीला इक्वल आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो ए बी इक्वल टू ए सी इक्वल टू रेडियस. बरोबर आहे. ए बी ए सी आणि ही रेडियस इक्वल आहेत. आल्सो परंतु ओ बी आणि ओ सी पण रेडियस आहेत. बरोबर आहे. म्हणजे आल्सो ओ बी इक्वल टू ओ बी इक्वल टू ओ सी इक्वल टू रेडियस. बरोबर आहे. पहा हे दोन टँजंट सेगमेंट रेडियसला इक्वल आहेत परंतु या दोन रेडियस आहेत. बरोबर आहे. म्हणजे या दोघावरून आपण असं लिहू शकतो देअरफॉर ए बी इक्वल टू ए सी इक्वल टू ओ बी आणि इक्वल टू ओ सी. कारण ए बी आणि ए सीची व्हॅल्यू रेडियस आहे. ओ बी आणि ओ सीची पण व्हॅल्यू रेडियस आहे. म्हणजे या सर्वांची व्हॅल्यू रेडियस आहे. म्हणजे हे चारही सेगमेंट इक्वल आहेत. बरोबर आहे. ए बी ए सी ओ बी आणि ओ सी हे चारही सेगमेंट इक्वल आहेत. म्हणजेच काय? हा क्वाड्रिलॅटरल रोम्बस आहे. कारण चारही साईड इक्वल असतील, कॉन्ग्रंट असतील तर तो क्वाड्रिलॅटरल रोम्बस असतो. बरोबर आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ए बी ओ सी इज अ रोम्बस. नाऊ पहा एक अँगल 90 दाखवू आपण. हा किंवा हा ए बी टँजंट आहे आणि ओ बी रेडियस आहे. नाऊ ए बी इज टँजंट and OB is radius. त्यामुळे येथे झालेला अँगल 90चा आहे. देअरफॉर अँगल ABO इक्वल टू 90 डिग्री. टँजंट थेरम. रोम्बसमध्ये एक अँगल 90चा आहे म्हणजे सर्व अँगल 90चे आहेत.
सर्व अँगल 90चे आहेत आणि रोम्बस आहे म्हणजे सर्व साईड इक्वल आहेत आणि प्रत्येक अँगल 90चा आहे. म्हणजेच काय, देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABOC इज अ स्क्वेअर. तो आपला स्क्वेअर आहे. पहा इथे रिझन लिहू शकतो आपण. अ रोम्बस इज अ स्क्वेअर इफ one of its angle is 90 degree. पहा रोम्बसचा एक जरी अँगल 90चा असेल तर तो स्क्वेअर असतो. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ABCD हा येथे आपल्याला पॅरलेलोग्राम दिलेला आहे. T हा सेंटर आहे सर्कलचा. पॉईंट EFGH हे टचिंग पॉईंट आहेत आणि AEची लेंथ 4.5 आहे. पहा 4.5 लेंथ आहे आणि EB ही लेंथ 5.5 आहे. ही लेंथ 5.5 आहे. फाइंड AD. पहा ही लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ADची लेंथ किती असेल. पहा हा पॅरलेलोग्राम असल्यामुळे अपोजिट साईड इक्वल असतील म्हणजे AB इक्वल टू DC बरोबर आहे. त्याप्रमाणे AD इक्वल टू BC होईल. A हा पॉईंट सर्कलच्या बाहेर आहे. त्यामधून आपण टँजंट सेगमेंट काढले म्हणजे AEची लेंथ आणि ही लेंथ इक्वल असेल बरोबर आहे. म्हणजे ही पण लेंथ किती आहे 4.5 आहे. B पॉईंटमधून हे दोन टँजंट सेगमेंट आहेत BE आणि BF बरोबर आहे. म्हणजे हे दोन कॉन्ग्रंट असतील म्हणजे ही पण लेंथ किती आहे 5.5 आहे बरोबर आहे. म्हणजे हे दोन इक्वल आहेत. हे दोन इक्वल आहेत सेगमेंट. त्याप्रमाणे हे पण दोन इक्वल आहेत. पहा ADची लेंथ माहिती करण्यासाठी एवढी लेंथ माहिती आहे 4.5 आहे परंतु ही लेंथ माहिती नाही आपल्याला. सपोज ही लेंथ X घेऊ आपण म्हणजे DHची लेंथ किती आहे X आणि ही लेंथ आपण Y घेऊ. म्हणजे पहा C पॉईंटमधून हे दोन टँजंट सेगमेंट आहेत म्हणजे ह्या दोघांची लेंथ किती असेल इक्वल असेल Y बरोबर आहे. हा X घेतला म्हणजे ही पण लेंथ किती असेल X असेल कारण हे दोन टँजंट सेगमेंट आहेत. पहा आपल्याला ADची लेंथ काढायची आहे त्यासाठी Xची व्हॅल्यू काढायची आपल्याला म्हणजे X आणि 4.5 प्लस केले आपण तर आपल्याला ADची लेंथ मिळेल. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. ADची लेंथ काढण्यासाठी AH एवढी लेंथ माहिती आहे परंतु HD एवढी लेंथ माहिती नाही त्यासाठी आपण X घेऊ. DH इक्वल टू X. लेट DH इक्वल टू X आणि CF इक्वल टू Y किंवा FC इक्वल टू Y अँड लेट FC इक्वल टू Y. पहा ही लेंथ X त्यामुळे ही पण लेंथ X होईल कारण टँजंट सेगमेंट आहे ते. ही Y त्यामुळे ही पण Y आहे बरोबर आहे. आता हे दोन इक्वल आहेत हे दोन इक्वल आहेत हे दोन सेगमेंट इक्वल आहेत आणि हे दोन इक्वल आहेत ते लिहून घेऊ आपण. म्हणजे AE आणि AH इक्वल आहेत. AE इक्वल टू AH. लेंथ किती आहे 4.5. त्याप्रमाणे EB आणि BF इक्वल आहेत. BE इक्वल टू BF इक्वल टू 5.5 बरोबर आहे. पहा DH आणि DG इक्वल आहेत. DH आणि DG इक्वल आहेत. दोघांची लेंथ X घेतली आपण. त्याप्रमाणे FC आणि GC इक्वल आहेत. पहा FC लिहिलं तरी चालते CF लिहिलं तरी चालते कारण सेगमेंट आहे तो. FC इक्वल टू GC इक्वल टू Y. पहा हे कशामुळे लिहिलं आपण टँजंट सेगमेंट थेरम. पहा टँजंट सेगमेंट थेरम. आपल्याला हा पॅरलेलोग्राम दिलेला आहे म्हणजे AB इक्वल टू DC बरोबर आहे. त्याप्रमाणे AD इक्वल टू BC कारण अपोजिट साईड पॅरलेलोग्रामच्या इक्वल असतात कॉन्ग्रंट असतात. पहा इथे लिहिणार आपण क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. देअरफॉर AB इक्वल टू DC होईल
बरोबर आहे. AB इक्वल टू DC, त्याप्रमाणे AD इक्वल टू BC अँड AD इक्वल टू BC. रिझन काय लिहिणार? अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. आता काय करू आपण? AB आणि DC. AB म्हणजे काय? AE प्लस EB, बरोबर आहे. ABच्या खाली आपण AB ऐवजी काय लिहिणार? AE प्लस EB. AE प्लस EB. DC म्हणजे काय? DG प्लस GC. DG प्लस GC, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू आपण. AE ची व्हॅल्यू काय आहे? 4.5 आणि ही व्हॅल्यू 5.5 इक्वल टू DG म्हणजे X आणि GC म्हणजे Y, म्हणजे X प्लस Y होईल, बरोबर आहे. ही ॲडिशन किती होईल? 10 होईल, इक्वल टू X प्लस Y. यालाच आपण असं लिहू शकतो, X प्लस Y इक्वल टू 10. ही साईड आधी लिहिली, ही साईड नंतर लिहिली. सपोज इक्वेशन 1. आता अपोजिट साईड इक्वल आहेत, त्यावरून एक इक्वेशन काढलं आपण. या दुसऱ्या साईड इक्वल आहेत अपोजिट साईड, त्यावरून एक इक्वेशन काढू आपण. AD म्हणजे काय? AD म्हणजे AH प्लस HD, बरोबर आहे. AH प्लस DH. आणि BC म्हणजे काय? BF प्लस FC. BF प्लस FC. व्हॅल्यू पुट करू. AH ची व्हॅल्यू 4.5 आहे. DH ची व्हॅल्यू X. BF ची व्हॅल्यू BF ही व्हॅल्यू 5.5 आणि FC ची व्हॅल्यू Y. हा X हा Y या साईडला आणला तर X मायनस Y होईल. हे 5.5 हे 4.5 या साईडला नेले मायनसमध्ये होतील, बरोबर आहे. म्हणजे X मायनस Y ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 1 मिळेल. ही सबट्रॅक्शन 1, बरोबर आहे. हे दुसरं इक्वेशन. X प्लस Y इक्वल टू 10 आणि X मायनस Y इक्वल टू 1. हे दोन इक्वेशन मिळाले. यावरून X ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. आपण काय करू? ॲडिंग 1 अँड 2. हे इक्वेशन 1 आणि हे 2, हे दोघांची ॲडिशन करू आपण. मग काय मिळेल आपल्याला? X प्लस Y इक्वल टू 10 आणि X मायनस Y इक्वल टू 1. ही ॲडिशन करायची. प्लस Y मायनस Y कॅन्सल, म्हणजे X प्लस X 2X होईल. आणि इकडली ॲडिशन 10 प्लस 1 म्हणजे 11. म्हणजे X ची व्हॅल्यू काय मिळेल? देअरफॉर X इक्वल टू 11/2. 11/2 म्हणजे 11 चे हाफ किती होतील? 5.5, बरोबर आहे. म्हणजे X ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 5.5. देअरफॉर X इक्वल टू 5.5. आपल्याला AD ची लेंथ फाइंड आउट करायची. फक्त X ची लेंथ आपल्याला माहिती नव्हती, ती आपण काढलेली आहे. AD म्हणजे काय? AH प्लस DH, बरोबर आहे. पुढे लिहितोय मी आता आपल्याला नाऊ AD ची लेंथ फाइंड आउट करायची. AD म्हणजे काय? AH प्लस DH. AH प्लस DH. AH ची लेंथ माहिती आहे, 4.5 आहे. DH म्हणजे काय? X, बरोबर आहे. ती X ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. 4.5 प्लस X ची व्हॅल्यू 5.5 आली आपली, बरोबर आहे. दोघांची ॲडिशन 10. देअरफॉर AD इक्वल टू 10. युनिट आपल्याला दिलेलं नाही आहे, म्हणजे युनिट लिहिणार 10 युनिट्स. स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.